शेतकरी बांधवांनो, बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आता ऊसाची लागवड केलेली आहे आणि काही ठिकाणी जे आहे ते रोप लागवड सुद्धा केलेली आहे. तर काही ठिकाणी आम्ही जे काही निरीक्षण घेतलेले तर जसं आपण इथं पाहताय तसं ऊसाचा जो काही वाढता भाग आहे तर तो जो आहे तो त्या ठिकाणी पोंगेमर व्हायलेली जी आहे ते आपल्याला निदर्शनास येते. हा जो काही भाग वाढलेला दिसतोय हा जर आपण असा अलगद जर काढला तर हा एकदम असा अलगद असा म्हणजे जो आहे तो उपसून येतो. आणि आतमध्ये जर खाली जर पाहिलं तर काही ठिकाणी जे आहे ते बारीक बारीक आपल्याला आळ्या दिसतात. आता ह्याच्यामध्ये हे भाग नासून गेल्याच्या नंतर ह्याचे जे काही बारीक आळ्या दिसतात तर त्या आळ्या आपल्या पिकाचं नुकसान केलेलं नसतंय. तर ह्याच्यामध्ये ह्या पोंग्याच्या खाली म्हणजे हा जिथून उपसून घेतलेला आहे हे जर भाग आपण आतमध्ये जर काढला आणि जर पाहिला तर याच्यामध्ये जे आहे ते लवकर येणाऱ्या खोडकिडीचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला आपल्याला निदर्शनास येईल. आता इथं जर आपण आतमध्ये जर ह्याला पूर्णपणे एक काढलं तर निश्चित आपल्याला ह्याच्यामध्ये जे आहे ते खोडकिडीची आळी जी आहे ते खालच्या भागामध्ये आपल्याला निदर्शनास येते. आपण जर हे बघितलं तर हे पूर्णपणे हा जो काही भाग आहे या आतमधल्या लवकर येणाऱ्या पोंगेमर करणाऱ्या आळीनं जे आहे ते खाल्लेला आहे. हा तर हे पहा इथं जर बघितलं तर ही आळी जी आहे ते आतमध्ये आपल्याला निदर्शनास येत आहे. ही जी आळी आहे तर ह्या आळीचा प्रादुर्भाव झाल्यामुळं जे आहे ते आपल्या शेतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पोंगेमर जे आहे ते व्हायलेली आहे. हे जर तुम्ही बघितलं तर ही आळी जी आहे ते ही लवकर येणारी खोडकिडीची आळी आहे. आणि या आळीचा जर आउटब्रेक झाला तर आपल्या शेतामध्ये जे आहे ते अशा पद्धतीनं पोंगेमर. आता इथं जर बघितलं तुम्ही तर आता हे ETLच्या वर जे आहे ते प्रादुर्भाव झालाय म्हणजे इकॉनॉमिक थ्रेशोल्ड लेवलच्या वर. इथं जर बघितलं हा इथला पोंगा आहे, त्याच्यानंतर हा इथला पोंगा आहे, ह्याच्यातला पोंगा काढून टाकला त्याच्यामध्ये आळी होती. त्याच्यानंतर असं जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी हा प्रादुर्भाव झालेला आहे. तर आता आपण पहिल्यापासून आपल्या ग्रुपला शेअर करतोय की ऊस रोप लागवड करतानाच तुम्ही जागेवरच फवारणी करा. आपण बऱ्याच शेतकऱ्यांना सांगतोय पण शेतकरी थोडंसं त्याच्या संदर्भात जरा गांभीर्यानं घेत नाहीत. जागेवर जर आपण कोराजन जर फवारणी इथं केली असती तर कोराजन म्हणजे क्लोरॅन्ट्रिनिप्रोल घटक हा कुठल्याही कंपनीचा तुम्ही घेऊ शकता. तर तो घटक आपण जागेवर फवारणी केल्यामुळे काय होतंय की एकतर जास्त कुठं आपल्याला म्हणजे आता हे फवारणी करायचं म्हटलं ह्याच्यामध्ये प्रचंड वेळ आपला जातो प्रत्येक रानानं पूर्ण आणि प्रादुर्भाव व्हायचा तो होतो. तर आता पण ज्या शेतकऱ्यांनी आता रोप लागवडीचं नियोजन केलेलं आहे आणि ते पुढे रोप लागवड करणार आहेत त्यांनी आता काळजी एवढी घ्या की तुमचे रोप तुम्ही वाहनातून आल्याच्या नंतर उतरून घेतल्याच्या नंतर जागेवर जी काय आपण फवारणी आता ह्याच्यामध्ये सल्ला देतोय की क्लोरॅन्ट्रिप्रोल, त्याच्यानंतर अन्नद्रव्य व्यवस्थापनाच्या अनुषंगाने 19-19-19 किंवा 12-61 आणि एखादं बुरशीनाशक चांगलं साफसारखं किंवा कार्बेनिझम सारखं किंवा 22 नावाने येतं ते यापैकी जे आहे ते ह्या निविष्टांचं जे आहे ते स्प्रेइंग जर आपण घेतली तर निश्चित ह्या म्हणजे किडींचं आणि इनिशियल स्टेजला जी काही रोपाला जो काही स्ट्रेस बसतो तर तो कमी करण्याच्या अनुषंगाने ही फवारणी आपल्याला मदतगार होणार आहे. आता इथं काय करायचं आपल्याला तर आता बघा इथं ड्रीप आपण जे आहे ते इथं सगळ्या शेतामध्ये जे आहे ते ड्रीप अंथरलेलं आहे. तर ज्यांच्याकडे ड्रीप आहे तर अशा शेतकऱ्यांनी ह्या आळीच्या व्यवस्थापनासाठी म्हणजे पोंगेमर रोखण्याच्या अनुषंगाने जे आहे ते एकरी किमान जे आहे ते तिथं आपल्याला 150 मिली प्रति 1 एकर याप्रमाणे जे आहे ते क्लोरॅन्ट्रिप्रोल म्हणजेच कोराजनची जी आहे ते आळवणी करायची आहे. किंवा ते नसेल करायचं तर 15 लिटरच्या पंपामध्ये 10 मिली कोराजन घेऊन त्याची फवारणी जी आहे ते ह्या ऊसावर करायची आहे. हे जर शक्य नसेल आता ह्या दोन्ही गोष्टी करायच्या नसतील तर तिसरा आणखीन एक पर्याय आपल्याकडे आहे की आपण जे आहे ते याच्यामध्ये तुमचा जो काही खत टाकणार आहे दाणेदार खत मग तुम्ही आता 9-24-24 असेल किंवा 10-26-26 असेल किंवा DAP असेल जे काही तुमचा ठरलेला डोस आहे तो जर तुम्ही डोस जर देणार असाल तर त्या डोसमध्ये जे आहे ते क्लोरॅन्ट्रिप्रोल दाणेदार स्वरूपात येतं. एकरी किमान 5 ते 6 किलो जे आहे ते तुम्हाला ते मग मार्केटमध्ये विस्तारा नावानं किंवा फर्टेरा नावानं येतं. तर ते तुम्ही जे आहे ते आपल्या जो काही खताचा डोस द्यायचा आहे त्याच्यामध्ये मिसळून जे आहे ते तुम्ही तो खत जो आहे तो ह्या सरीच्या कडनं टाकून त्याला माती जर केलं तर निश्चित त्याचा सुद्धा फायदा जो आहे तो आपल्याला तिथं होणार आहे. आणि अशा पद्धतीनं आपण ह्या किडीचं जे आहे ते व्यवस्थापन आपण करू शकतो. तर आता बऱ्याच ठिकाणी आम्ही प्लॉट व्हिजिट केल्यात पाहिल्यात
तर पोंगेमर दिसायलेली आहे. त्याच्यामुळे त्या अनुषंगाने जे आहे ते ही आळी जी आहे ह्या आळीमुळं ही पोंगेमर व्हायलेली आहे. तर त्याचं व्यवस्थापन करण्याच्या अनुषंगाने जे आहे ते आपण तात्काळ उपाययोजना करा. दुसरा विषय, जसं आता इथला हा सगळा भाग जो आहे तो नष्ट झाला आहे, तर अशा ठिकाणी याच जातीचं रोप जे आहे ते आपण तिथं लागवड करणं गरजेचं आहे. ज्या ठिकाणी तुटाळ झाली आहे तिथं लगेच लागवड जे आहे ते आपण रोप तात्काळ मागून घेणे आणि ते तुटाळ भरून घेणं गरजेचं आहे. दुसरा विषय, ह्या अळीचा आउटब्रेक आता काय झालेलं, ऑक्टोबर हीट होतीये, टेम्परेचर जवळपास एक 35-37 डिग्री सेल्सिअसच्या वर होतं मागच्या याच्यामध्ये 2-3 आठवड्यामध्ये. तर त्यावेळेस त्याच्यामुळं इथं बऱ्याच ठिकाणी, आता आम्ही तडबोरगाव आणि त्या भागामध्ये पण 8632 मध्ये हे प्लॉट म्हणजे पाहिले, तर तिथं सुद्धा ह्या अळीचा आउटब्रेक झालेला. तर ह्या अळीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून आपण जसे आपण सोयाबीनमध्ये, तुरीमध्ये कामगंध सापळे लावतो, हरभऱ्यामध्ये कामगंध सापळे लावतो, तर तसे सापळे जे आहे ते आपण ह्याच्यामध्ये लावू शकतो. ह्याच्यासाठी ह्या अळीसाठी जे आहे ते स्पेशल असा कामगंध सापळा भेटतो, म्हणजे फनेल ट्रॅपच भेटतो, पण त्याच्यातला ल्यूर जो आहे तो वेगळा असतो. तर ते सुद्धा तुम्ही सापळे लावू शकता आणि ह्या अळीचे पतंग जे आहेत तर त्यांना ट्रॅप करू शकता, त्यांना मारू शकता.